माढा विधानसभा मतदारसंघातून अभिजित पाटील यांच्या लीडमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली असून 24व्या फेरीच्या नंतर एकूण 27,400 मतांचं लीड हे अभिजित पाटलांना मिळाले। माढ्यामध्ये अभिजित पाटलांची जादू चांगल्या पद्धतीने चालली आहे, तुतारीची जादू चालली आहे। खरं तर अभिजित पाटलांना मिळणारं हे दैवीप्रेम यश हे अभिजित पाटलांच्या प्रबळ महत्वाकांक्षेचं, प्रबळ इच्छाशक्तीचं, त्यांच्या मेहनतीचं यश आहे। अभिजित पाटलांनी साखर कारखानदारीच्या माध्यमातून राजकारणामध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्याच या संपूर्ण प्रयत्नामध्ये अभिजित पाटील आमदार होतील अशा पद्धतीचं कुणी विचारही केला नसेल, परंतु अभिजित पाटलांची जी काही इच्छा आहे आणि त्यांच्या कार्यकर्त्याची मेहनत आहे त्याचं कुठेतरी रूपांतर अशा पद्धतीने विजयामध्ये होताना चित्र बघायला मिळतंय। निवडणुकीची मतमोजणीची प्रक्रिया अगदी थोडी राहिली आहे, त्यामुळे अभिजित पाटलांचं हे लीड मोडून जाईल अशा पद्धतीची कुठलीही शक्यता नसल्यामुळे माढा मतदारसंघामध्ये अभिजित पाटलांचा विजय हा जवळपास निश्चित आहे। कुठल्याही पद्धतीच्या शक्ती त्या ठिकाणी अभिजित पाटलांच्या सोबत मोठ्या नसताना देखील केवळ शरद पवारांचे आशीर्वाद, त्यांची मेहनत आणि सर्वसामान्य जनतेची सोबत या मुख्य मुद्द्यांवर त्या ठिकाणी अभिजित पाटलांनी हा विजय खेचून आणलाय असं म्हणावं लागेल। खरं तर पुढे अजून काही फेरी बाकी आहेत, परंतु हे लीड तुटणार नाही हे निश्चित असल्यामुळे अभिजित पाटलांना किमान ह्या 24व्या फेरीनंतर जे 27,400 मतांचं लीड आहे ते इथून पुढच्या काळामध्ये वाढू देखील शकतं, परंतु तुर्तास तरी या लीडच्या जोरावर अभिजित पाटील हे माढ्यामध्ये त्या ठिकाणी विजयी झाले। फक्त घोषणा बाकी आहे हे मात्र नक्की।